औसा नगर परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, विकासाची जबाबदारी मी घेतो. उपमुख्यमंत्री अजित पवार. माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या कामाचे भरभरून कौतुक. औसा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार म्हणाले, मी माझ्या 35 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही जात पात नाती गोती याचा विचार केला नाही. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही चालत आलो आहोत. समता, न्याय आणि विकास हाच आमचा मार्ग आहे. महिलांचा सन्मान, अल्पसंख्याकांचा विश्वास आणि सर्व समाज घटकांचा समान सहभाग हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. औसा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी मागील अनेक वर्षापासून औसा शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. ऐतिहासिक मराठा भवन स्पर्धा परीक्षा केंद्र, आठवडी बाजार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, विविध आवश्यक मूलभूत सुविधा अशा अनेक कामांच्या माध्यमातून आपल्या कामाची धमक दाखवलेली आहे. येणाऱ्या काळात औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या, शहराच्या पुढील 5 वर्षाच्या विकासाची जबाबदारी मी घेतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी किल्ला मैदान औसा येथे आयोजित विराट सभेत संबोधित केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की औसा हे ऐतिहासिक शहर असून सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे येथील सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने सर्व बांधव सहभागी होऊन आनंदाने साजरा करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कर्ता असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे. डॉक्टर अफसर शेख हे सर्वसामान्य जनतेच्या नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांच्या वाट्याला प्रेम आलं आहे. स्वर्गीय NB शेख यांचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे आपल्या मिळालेल्या पदाचा सदुपयोग त्यांच्या हातून नेहमीच होत आलेला आहे. नगर परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून या अशा निवडणुकांच्या माध्यमातून कार्यकर्ता बळकट होत असतो. म्हणून येणाऱ्या काळात औसा शहराच्या विकासाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझ्या वतीनं तसेच राज्य सरकार, केंद्र सरकारसह CSR फंडामध्ये आमचा संपर्क असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराट जनसमुदायाला दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख यांच्यासह 23 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केलं. सभेच्या प्रारंभी डॉक्टर अफसर शेख यांनी प्रास्ताविकातून आपण केलेल्या कामाची माहिती सांगितली. माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही भाषणे झाली. या विराट सभेच्या व्यासपीठावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मकरंद सावे, ॲडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी, दत्तात्रय कोळपे, बबन भोसले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन शेख, मौलाना कलीमुल्ला, जावेद शेख, खुंदमीर मुल्ला, मुजाहिद शेख, मेहरज शेख, अविनाश टिके, गोविंद जाधव, अमर रेड्डे, मुकेश तोवर, रुपेश दुधनकर, कीर्तिताई कांबळे, वैशाली नारायणकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.